एटीएम हा विषय घेऊया की आम्ही एटीएम कार्ड्सपेक्षा आम्ही एटीएम सुरक्षित करतो. अगदी तुम्ही गुगल केलं, यूट्यूबवर गेलं तर एटीएमवर कोणत्या स्वरूपाचे अटॅक होतात हे तुम्हाला कळेल. एखादं मी जसं म्हटलं हार्डनिंग नसेल, सिक्युरिटी टूल्स नसतील तर एखादं मालवेअर ट्रॅव्हल करून तुमच्या एटीएमवर जाऊन बसतं आणि काही ठिकाणी कॅश आउट म्हणून देखील ते मालवेअर काम करतं. ते ॲटोमॅटिक कॅश डिस्पेन्सरला इन्स्ट्रक्शन देतं आणि तो जर हॅकर तिथे असेल तर ॲटोमॅटिक कॅश पण बाहेर पडलेली. तुम्ही गुगलवर यूट्यूबवर हे काही व्हिडिओज बघाल एक एक स्वरूपाचा. दुसरं, भारतामध्ये 2.5 लाखपेक्षा जास्त ए टी एम्स आहेत. भले आता ए टी एम ट्रान्झॅक्शन्स कमी झालेत, परंतु कॅश ही गरज आहे आणि देशाची इकॉनॉमी डिस्टर्ब करायची मग आम्हाला कॅशही नको आणि काहीच नको. एक मालवेअर असं जाईल तिथे की ते ए टी एमची सगळ्या ए टी एमची स्क्रीन जी आहे ती ब्लँक करून टाकेल. किंवा रॅन्समवेअर, सगळ्या ए टी एमवर एक मेसेज येईल, जसा काही सर्व्हरवर पण येतो की अमुक अमुक डॉलर्स तुम्ही पे करा आणि मग आमच्याकडून असा एक कोड देऊ, मग तुमचं ए टी एम किंवा सर्व्हर अनलॉक करता येईल. म्हणजे अशा पद्धतीतले जे अटॅक्स होतात ते टाळण्यासाठी आम्ही काम करतो. त्याचबरोबर मग ए टी एम कार्ड, तर ए टी एम कार्ड काय व्हायचे पूर्वी, अजूनही काही ठिकाणी जगाच्या पातळीवर क्लोन होतात. क्लोन म्हणजे तिथे एक एक स्कीमर असतो, तो त्या ए टी एमच्या कार्डच्या स्लॉटच्या वरती अगदी एका स्ट्रिपच्या स्वरूपात लावला जातो. तुम्ही ज्यावेळेस कार्ड इन्सर्ट करता त्यावेळेस त्या कार्डचा डेटा वाचला जातो आणि त्यातून मग तो डेटा रीड करून दुसरं कार्ड बनवलं जातं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक सुरक्षेच्या बाबी सुचवल्यात आणि बऱ्याचशा बँकांनी, मला वाटतं अगदी 95% बँकांनी त्या सगळ्या बाबी इम्प्लिमेंट केल्यात. परंतु जागतिक पातळीवर ज्यावेळेस 7-8 देशांमध्ये, अगदी नेपाळसारख्या देशामध्ये पण माझी सायबर सुरक्षेची सॉफ्टवेअर्स वापरली जातात. श्रीलंकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया आहे किंवा US मध्ये पण वापरले. तिथे म्हणजे काही प्रगत राष्ट्रांमध्ये जिथे रेग्युलेशन खूप चांगलं आहे तिथे ठीक आहे, परंतु काही देशांमध्ये आम्हाला अजूनही क्लोन होताना दिसतात कार्ड, असं आहे. आता राहिला दुसरा प्रश्न की डिजिटल पेमेंट्स होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. मग डिजिटल पेमेंट गेटवेज आहेत, मग त्याच्यामध्ये नेट बँकिंग असेल, ॲप बेस्ड पेमेंट असेल, SMS असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून पण आपल्याला अनेक फ्रॉड होताना जाणवत आहेत. मग त्याच्यासाठी सुद्धा अनेक सॉफ्टवेअर्स बनवलेली आहेत. मग ज्या संस्था आहेत, बँक्स आहेत, त्यांनी स्वतः काही सॉफ्टवेअर्स प्रोक्युअर करायचे आहेत. मग त्या बँका किंवा संस्था प्रोक्युअर करतात. म्हणजे आता यांनी उल्लेख केला की TLS आहे, TLS असलंच पाहिजे. तर TLS असेल तर मग तुम्हाला एक प्रकारची सुरक्षा आहे. त्याच्यानंतर म्हणजे SSL सर्टिफिकेट आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या. परंतु एंड युजरने काय काळजी घ्यायची ते महत्त्वाचं आहे. एक तर आहे की तुमचा पासवर्ड जो आहे, पासवर्ड म्हणजे आधुनिक जगामध्ये आपण फार पूर्वीपासून म्हणतो पासवर्ड म्हणजे तुमची सही आहे. त्याच्यामुळे मग तुमचा ॲप असेल कोणत्याही बँकेचा, त्याच्यानंतर ईमेलवर येणारी एखादी ईमेल असेल कोणत्या बँकेमधून, तिचा ओरिजिन चेक करणं, पासवर्ड रिसेट करणं, वेळोवेळी बदलणं, कॉम्प्लेक्स पासवर्ड टाकणं, त्याचबरोबर तुमचा QR कोड जो आहे तो नॉन व्हिजिबल स्वरूपात ठेवणं. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन पण 2FA ज्याला म्हणतात. अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत आहे. बऱ्याचदा तुम्ही एखाद्या सिस्टीमला लॉग इन झाला तर तुमच्या इकडे OTP येतो, तो OTP व्यवस्थित हे करणं. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हे सगळे डिजिटल पेमेंट गेटवेज जे आहेत ते एकतर तुमच्या मोबाईलवर तुम्ही 50% वापरत असाल, 25% लॅपटॉपवर वापरत असाल, 10-20% तुम्ही 25% टॅबवर वापरत असाल. तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेबसाईटना व्हिजिट करता, अनेक ईमेल्स तिथे चेक केल्या जातात आणि मग तुम्ही क्लिक करता किंवा काहीतरी डाउनलोड करता, काहीतरी ॲप स्टोअरमधून जर डाउनलोड करता, ते तुम्हाला टाळायचं आहे. कारण बऱ्याचदा एखादं असं डिस्ट्रक्टिव्ह सॉफ्टवेअर, ज्याला मी व्हायरस म्हणेन, मालवेअर म्हणेन,
काहीही तुमच्या त्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल झालं की तो काय करतो, तुमचे फुटप्रिंट्स पण चेक करत राहतो, की स्ट्रोक घेतो, की तुम्ही काय पासवर्ड टाकलाय तिथपर्यंत तो की स्ट्रोक घेऊन तो त्याच्या, आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात लाडकी, तसा आता एक शब्द चाललाय आका, तसा तो त्या आकाला पाठवतो आणि त्या आकाला तो मिळाला की इमिडिएट तुम्ही काय करता की तो शब्द जो आहे तो कॅप्चर करून त्या तुमच्या मूळ बँकेच्या अकाउंटला लॉग इन करता आणि तिथून कुठेतरी तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस घेतला जातो. मग डिजिटल पेमेंट गेटवे जे आहेत ते अशा स्वरूपामध्ये देखील कॉम्प्रोमाइज होतात. म्हणून पुन्हा एकदा माझ्या समोर बसलेलं जे क्राऊड आहे ते बरंचसं तरुण आहे, म्हणून मी परत आणि परत सांगेन, आम्ही सॉफ्टवेअर बनवतो सेफगार्ड करायला, परंतु अवेअरनेस हा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही पहिला अभ्यास करा. तुम्ही सायबर सिक्युरिटी, ए आय एम एल तर 5th जनरेशन आहे कम्प्युटर सिस्टीमचं, शिकलंच पाहिजे. तुम्ही त्याला म्हणू शकत नाही 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 आम्ही नाही करणार, आम्हाला काय, मला ऑप्शन आहे, ऑप्शन बिप्शन काय नाही आहे, तुम्हाला शिकायचंच आहे. AI/ML हे शिकायचंच आहे. भले विद्यार्थी कोणी आर्ट्स साईडचा असेल, कॉमर्सचा असेल किंवा सायन्सचा असेल, इंजिनिअरिंगचा असेल, परंतु AI/MLचं बेसिक्स तर माहीत पाहिजेत. सायबर सिक्युरिटीचं बेसिक हे माहितीच पाहिजे. अवेअरनेस जितका तितकं तुमचं आयुष्य इझी, असं मी म्हणेन.